नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मला सुचलेल्या ओळी मधील माझी कविता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महिमा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महिमा. जो जन्मताच ज्ञानाचं तेज घेऊन जन्माला आला, जो जन्मताच ज्ञानाचं तेज घेऊन जन्माला आला, ज्ञानरूपी मातेचा पदर त्यांनी कधीच नाही सोडला. ज्ञानरूपी मातेचा पदर त्यांनी कधीच नाही सोडला. कौटुंबिक दुःख आणि सामाजिक जातीभेदाच्या झळा सोसत राहिला. कौटुंबिक दुःख आणि सामाजिक जातीभेदाच्या झळा सोसत राहिला. संघर्ष करत ज्ञानाची ज्योत तेवत ठेवून, संघर्ष करत ज्ञानाची ज्योत तेवत ठेवून अन्यायाविरुद्ध पेटून उठला. अन्यायाविरुद्ध पेटून उठला. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान, कर्मकांड हे सगळं त्यांनी मोडीत काढलं. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान, कर्मकांड हे सगळं त्यांनी मोडीत काढलं. 32 पदव्यांनी सन्मानित झाला. 32 पदव्यांनी सन्मानित झाला. अन्याय, अस्पृश्यता, अज्ञानाच्या काळोखातून दिला त्यांनी ज्ञानाचा प्रकाश. अन्याय, अस्पृश्यता, अज्ञानाच्या काळोखातून दिला त्यांनी ज्ञानाचा प्रकाश. लाचारी आणि गुलामीच्या विळख्यातून गोरगरिबांना मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि हक्क दिला त्यांनी मिळवून. लाचारी आणि गुलामीच्या विळख्यातून गोरगरिबांना मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि हक्क दिला त्यांनी मिळवून. मानवता हा एकच धर्म, मानवता हा एकच धर्म असं सांगितलं. माणसाच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी, माणसाच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी लिहिला त्यांनी संविधान ग्रंथ. लिहिला त्यांनी संविधान ग्रंथ. सर्व भारतीयांच्या हितासाठी जगायचं असेल माणूस म्हणून हक्कानं आणि स्वाभिमानानं, तर सर्व भारतीय संघटित होऊन करूया भारताच्या मायबापाच्या संपत्तीचं रक्षण, म्हणजेच संविधान ग्रंथाचं रक्षण. सर्व भारतीयांच्या हितासाठी जगायचं असेल माणूस म्हणून हक्कानं आणि स्वाभिमानानं, तर सर्व भारतीय संघटित होऊन करूया भारताच्या मायबापाच्या संपत्तीचं रक्षण, म्हणजेच संविधान ग्रंथाचं रक्षण. तुम्हाला या मला सुचलेल्या ओळी कशा वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय व्यक्त करा. आणि तुम्हाला जर मला सुचलेल्या ओळींमधील कविता आवडत असेल नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.